नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती, घरगुती गॅस दरवाढ आणि बेरोजगारीच्या वाढत्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असह्य बनलं आहे. या जनभावनांना वाचा फोडण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसने अलिबाग येथे अनोखा आणि लक्षवेधी आंदोलन छेडत सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. कमरेला नारळाच्या झापा बांधून आणि बैलगाडीतून मोर्चा काढत करण्यात आलेल्या या आंदोलनाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले. अध्यक्ष डॉक्टर मनीष पाटील, अध्यक्ष डॉक्टर श्रुती म्हात्रे, अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्कर चव्हाण, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुनील तळे, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, जगदीश कवळे, माजी सरपंच जगनाप्पा पेडवी, माजी अलिबाग तालुकाध्यक्ष योगेशजी मगर, अलिबाग नगरसेवक समीर ठाकूर, माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, महाड तालुका अध्यक्ष तसेच माणगावचे पदाधिकारी संदीप सपकाळ, महेश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. अलिबाग येथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर इंधन दरवाढ या विरोधात आंदोलन करत आहोत. आज इंधन दरवाढ म्हटली की फक्त पेट्रोलचे दरवाढ एवढंच नाही, तर माझ्या भगिनीच्या संसारावर आलेली ही गदा आहे. आज त्यांची चिंता वाढत आहे की आज माझ्या लेकराला मी आज डबा बनवून देते, उद्या बनवून देणार आहे की नाही. आज तिच्या मुलाची चिंता वाढत आहे की मी आज रोजगार आहे, आज मी कामाला जातोय तर मला नोकरी मिळणार आहे की नाही. मग तिला नवऱ्याची चिंता लागलेली आहे की माझा नवरा आज कामाला जातोय, त्याला पूर्ण पगार मिळणार आहे की नाही. आज माझी भगिनी ही घर संसाराच्या विळख्यातनं स्वतःचा ताण सोडून आता मोदीजींचा ताण घेतात आहे की सकाळी 8 वाजता उठून कुठची दरवाढ करेल, कोणाला मेलोडी देईल आणि कुठे आमच्याकडे लक्ष जाईल. आज तिच्या चिमुडीच्या मुखातला मेलोडी काढून जर ते इटलीपर्यंत जर मेलोडी जात असेल आणि माझ्या भगिनींच्या प्रश्नांच्या, माझ्या कामगारांच्या प्रश्नांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या, माझ्या बंधूंच्या, माझ्या युवकांच्या प्रश्नांना जर बगल देत असून मोदीजी या इंधन दरवाढीबद्दल गांभीर्याने ते लक्ष देत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. मी आज पुन्हा सांगेन, चौकीदार ही चोर आहे. त्याच्यामुळेच या लोकांना परिस्थिती भोगायला लागलेली आहे की ज्यावेळी लोकांना त्यांनी राहत द्यायची होती त्यावेळी यांनी मौज मजा केली. यांच्या व्यापारी मित्रांना कर्जमुक्त केले, त्यांचे लोन माफ केले. त्याचा आज फटका म्हणून आम्हाला सामान्य माणसाला भोगायला होतो. आज जेव्हा ह्या जागतिक युद्धामध्ये देशांनी सामान्य लोकांना सांभाळायचे वेळ आले त्यावेळी हे सरकार लोकांच्या खिशात हात घालून लोकांच्या संसारातून त्यांचं अन्न, त्यांचं जेवण यांच्यातून त्यांनी लोकांनी बळी द्यावा आणि यांचे खिसे भरावे अशी अपेक्षा मागच्या 15 दिवसापूर्वी मोदी साहेबांनी केली असेल. तुम्ही तेल कमी खावा, तुम्ही प्रवास पायी करा, सायकलनं. मग ही प्रगती कोणासाठी आहे? ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.